चला, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट ॲप्लिकेशनमध्ये. आपण शिपाई भरतीचा गेस पेपर क्रमांक 87 बघतोय. महत्त्वाचा पेपर आहे. तुम्हाला परीक्षेला जाता जाता हा पेपर सोडवून जायचा आहे. एक आयडिया येईल कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात. याच्या आधीचे 86 तुम्ही सोडवले असेल तर याचा इम्पॅक्ट पडणार आहे. तुम्ही म्हटलं याच पेपरमधून सगळे प्रश्न येतील तसं काही होणार नाही. ओके, ह्याच्या आधी आपण जवळपास 6-7 हजार प्रश्न सोडून घेतले, तेही तुम्हाला करावं लागतील. नाही, हे कृष्णा नदीचं उगमस्थान कोणतं? मग तुम्हाला वेगवेगळ्या नदींचे उगमस्थानं माहीत असले पाहिजे, त्यासाठी हा प्रश्न आहे. फक्त कृष्णेचं नाही, उद्या गोदावरीचं येईल, भीमेचं येईल, एखाद्या गंगेचं येईल, ब्रह्मपुत्रेचं येईल, माहीत असलं पाहिजे. सातारा जिल्ह्यामध्ये उगमस्थान आहे. सातारा जिल्ह्यातलं कोणतं ठिकाण? महाबळेश्वर या ठिकाणी उगमस्थान आहे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दक्षिण भारतातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे ही. इंटरेस्टिंग आहे. एकूण लांबी 1400 किमी आहे. महाराष्ट्रामध्ये 282 किमी. किती? 282 किमी महाराष्ट्रात. टोटल लांबी 1400 माहीत असावं. पुढे कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतोय? बघा, तुम्हाला कमेंट्स करत चालायचं आहे. कमेंट्स महत्वाच्या आहेत. लाईक करून घ्यायचं लेक्चरला पटपट पटपट. एक शॉर्टकट वरचं ते महाबळेश्वरचं महाकृष्णा असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावते, महाकृष्णा. कुंभार्ली घाट मी तुम्हाला याचं एक शॉर्टकट सांगितलं होतं. कुची, कुंची, काकुंची, काकुंची असं लक्षात ठेवा की. का 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 कुंची. कराड, कुंभार्ली, चिपळूण हा घाट महत्वाचा आहे. सातारा जिल्ह्यातलं कराड, रत्नागिरी जिल्ह्यातलं चिपळूण यांच्यामध्ये हा घाट आहे. कोल्हापूर रत्नागिरी म्हटलं की मग तिथे आंबा घाट, इथे आंबा घाट आहे. कोल्हापूर सिंधुदुर्ग म्हटलं की तिथे फोंडा घाट आहे. हे घाट आहे ना, लक्षात ठेवा. ककुंची तो एक शॉर्टकट. ओके, चला उत्तरं तुम्ही देतायत. पुढे जातो मी. गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणतं शहर वसलेलं नाहीये? बघा, गोदावरीच्या किनाऱ्यावर कोणतं शहर वसलेलं नाहीये? पैठण, संगमनेर, नाशिक यापैकी नाही. गोदावरीच्या काठावरचे शहर तुम्हाला माहिती आहे का? यामधलं शहर बघा, गोदावरीचा उगम नाशिकमध्ये, त्यामुळे नाशिक तर आहे गोदावरीच्या काठावर. पैठणचं जायकवाडी धरण सुद्धा गोदावरीच्या काठावर आहे. संगमनेर आहे ना, प्रवरा नावाच्या नदीच्या काठावर आहे. प्रवरा, भंडारदरा. यस. पुढे नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया यापैकी नाही नागझिरा. वन्यजीव विदर्भाचं हिरवं नंदनवन असं आपण त्याला म्हणतोय. चंद्रपूरमध्ये ताडोबा आहे. चंद्रपूरमध्ये ताडोबा अंधारी आहे. गडचिरोलीमध्ये चपराळा आहे. नागझिरा गोंदियामध्ये आहे. इथे चुकवायचं नाही. पुढे जातोय मी. पुणे करार कोणामध्ये होतोय? कधी होतोय बरं? 24 सप्टेंबर 1932 ही तारीख आहे. खरं MPSCला आहे ना, हा प्रश्न खूप विचारला गेला होता आधी. पुणे करार कशा संदर्भातला होता? राखीव मतदारसंघासंदर्भात होता. इंग्रज गांधी, इंग्रज आंबेडकर, आंबेडकर गांधी यापैकी नाही. काय? पुणे करार. पुणा पॅक्ट असा शब्द आहे त्याला. गांधीजी पुण्यातील येरवडा तुरुंगात होते. त्यांनी ते तुरुंगात असताना उपोषण सुरू केलं होतं आणि मग महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला. गांधीजींच्या वतीने मदन मोहन मालवीय हे त्या ठिकाणी सदस्य म्हणून हजर राहिले होते. हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जो जाती निवाडा कम्युनियल अवॉर्ड 1932ला इंग्रजांनी घोषित केला होता, त्यानंतर गांधीजींनी हे सुरू केला होता उपोषण. गांधीजींचं म्हणणं होतं की बाबा, स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा आम्ही द्यायला तयार आहोत. आणि मग ते बरंच काही झालं. डॉक्टर आंबेडकरांनी थोडासा मोठेपणा दाखवला आणि तो करार झाला गांधीजींची प्राण वाचावेत म्हणून. सरदार वल्लभभाई पटेल हे सत्याग्रह करतायत. झेंडा, खेडा, बारडोली. त्यांना सरदार ही पदवीच तिथलच्या शेतकऱ्यांनी दिली. कधी झाला? गुजरातमध्ये झाला हा सत्याग्रह. 1928ला हा सत्याग्रह झाला. आणि ते बारडोलीचे शेतकरी होते, ते पटेलांना सरदार ही पदवी देत आहेत. शेतसाऱ्याविरुद्ध ते लढले, शेतकऱ्यांच्या वाढीव शेतसाऱ्याविरुद्ध. तेथील महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली. ओके. झेंडा सत्याग्रह कधी होतोय? 1923ला होतोय. तो नागपूरला, जबलपूरला होतोय. खेडा 1918ला तो महात्मा गांधीजींनी केलेला आहे. तो आम्हाला माहीत असलं पाहिजे. गांधीजींचं नेतृत्व तिथून पुढे येत आहे. शारदा कायदा कशाशी? विधवा, पुनर्विवाह, बालविवाह, आंतरजातीय, समलिंगी, शारदा कायदा.
7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. चाइल्ड मॅरेज ऍक्ट 1929चा हा शारदा कायदा आहे. कधीचा? 1929चा. हा महत्वाचा आहे. बालविवाह प्रतिबंधक असा हा कायदा आहे. हरविलास सारडा यांनी पुढाकार घेतल्याने तो पास केला होता. त्यातून ते शारदा असं त्याचं नाव पडलंय. मुलींचं लग्नाचं वय 14, मुलांचं 18 असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं बालविवाह संदर्भात. तुमच्यात कमेंट्स करणारे, योग्य उत्तरे देणारे भरपूर जण आहेत. चांगला अभ्यास झाला आहे. तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं फळ मिळो. चांगल्या रँकिंगने तुम्ही परीक्षा पास व्हावं यासाठी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. परीक्षा सेंटरला तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे, त्याचे 1 तास आधी जा. तिथे जाऊन वाटलंच तर रिव्हिजन करा. एखाद्या कागदावर लिहून घेऊन जा. रिव्हिजन तिथे करा, पण वेळेवर पोहोचण्याचा नाद करू नका की मी 10 मिनटं आधी पोहोचणार आहे रिपोर्टिंग टायमिंगच्या. ते नका. त्यांनी सांगितलं रिपोर्टिंग टायमिंगच्या 15 मिनटं आधी या. मी म्हणतोय ते 15 + अधिक 45 1 तास आधी जाऊन बसा. सगळ्यांना माझी विनंती आहे. कारण तुमचं नंतर 10 मार्कासाठी जर हे एका मिनिटासाठी जर तुम्हाला बाहेर थांबावं लागलं ना, तुम्ही हातापाया पडा, काही करा, तुम्ही तिथे रडा. तुम्ही रडा, विनंत्या करा, देव आठवा, तुम्हाला मध्ये घेणार नाही ते. तुम्ही 1 मिनिट जरी लेट झालात तरी. आत्ताच सांगतोय मी, ती मुभा नसते त्यांना. ओके, त्याच्यामुळे काळजी घ्या. वेळेवर परीक्षेला जायचं आहे. ईश्वर अधिक इच्छा, ईश्वर इच्छा. सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त. गुरु अधिक उपदेश, गुरुपदेश. पूर्व अधिक इतिहास, पूर्व इतिहास. अयोग्य संधी. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. काय चुकतंय? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. तुम्हाला हे बघा, ईश्वर अधिक इच्छा, ईश्वर इच्छा बरोबर आहे. सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त. गुरु अधिक उपदेश, गुरुपदेश. पूर्व अधिक इतिहास, पूर्वे इतिहास, पूर्वे इतिहास असं पाहिजे होतं. ही इथे डी मध्ये घोळे. देव देव, सासू सासवा, केळे केळ, केळी, घड, केळे. बघा, अनेक वचन आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे. एक वचन अनेक वचन यावर आधारित आहे. केळे हा नपुंसकलिंगी नाम आहे, त्याचं अनेक वचन काय होणार? एक केळे आहे, अनेक काय? अनेक, अनेक केळी, अनेक केळी होणार. लक्षात ठेवा, फसवणार आहे. पुढे जातो. म्हणे, बापडा, बेटे, आपला. ही अव्यय कोणती हो? तिरस्कार दर्शक, आश्चर्यदर्शक, व्यर्थ उद्गारवाची, संबोध दर्शक. आपण म्हणतो ना, आम्ही येणार आहे बरं का, बापडा, म्हणे, बेटे, आपलं. हे बिनकामाचं, व्यर्थ, गरज नसताना आम्ही त्याला वापरतोय. व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहेत ही. त्याचा वाक्याच्या अर्थावर काहीही परिणाम होत नाही. लक्षात ठेवा. केवळ प्रयोगी अव्यय जे आहे का, त्यातलाच हा एक प्रकार आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. मग तुम्हाला उद्या जर विचारलं तिरस्कार दर्शक कोणती हो? छी, थू, धिक तिरस्कार दर्शक मध्ये जातात. आश्चर्य, बापरे, अबब, ओ हो. संबोधन मध्ये अरे, अग, ऐ, ओ, हा ते. पुढे 47 - 10 या वजाबाकीचं उत्तर रोमान संख्या चिन्हात कसं लिहिणार? बघा, पहिली गोष्ट तर 47 - 10 किती होत आहेत? 37 होत आहेत. 37 कसं लिहिणार? 37 ना 30 अधिक 7 असं लिहायचं रोमनमध्ये. मग 30 म्हटल्यावर ते हे x म्हणजे 10 आहे. हे तिकडे 30 येतं, इकडे तरी येत नाही. इकडे 20 होतं, इथे येत नाही. इथे आणि इथे, आणि वरचं 7 कसं लिहिणार? ए नंबरचं उत्तर तुमचं येत आहे 37. 11 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर ए आलं पाहिजे. जमतंय का? जमवावं लागेल, जमवावं लागेल, जमलं पाहिजे. पुढे जातोय मी. रोमन चिन्ह 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल तुम्ही? 7 अंकी सर्वात मोठी, बस एवढंच येते. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह हे तुम्हाला फसवण्यासाठी आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे. 7 अंकी बघा, सर्वात मोठी संख्या जेव्हा असते ना, विषय 9ने सुरू होतो, 9ने संपतो, तरच ती सर्वात मोठी. आणि इथे 8ने संपत आहे, 8ने संपत आहे. 0चा विषयच नाही, विषय 2 आहे. टाटा बाय बाय. चुकवायचं नाही. पुढे जाऊया. गुरुत्वाकर्षण सिद्धांत आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकात मांडला? बघा, विज्ञानाचा प्रश्न. प्रिन्सिपिया, इव्हॅल्युएशन, नेचर पॉवर, न्यूटन सिद्धांत. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सर आयझॅक न्यूटन. भारी आहे. फिलॉसॉफी, न्यूक्लियस, प्रिन्सिपिया, मॅथमॅटिक्स असं तो एक ग्रंथ होता. 1687 मध्ये तो लिहिलेला ग्रंथ आहे. गतीचे 3 नियम, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, प्रिन्सिपिया. एवढं लक्षात ठेवा, आपलं काम होऊन जाईल. ओके.
आयझॅक न्यूटन. महत्त्वाचे शोध आणि ग्रंथ यावर तुम्हाला वारंवार प्रश्न येतात, ते करून ठेवावे लागतील. त्यावर स्वतंत्र लेक्चर घेतलेले आहेत. विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे टिंबटिंब होऊन ढग तयार होतात. बाष्पीभवन, संगणन, विपलवन यापैकी नाही. बघा, विमान उडतंय, इंजिनापासून निघणारी वाफ आहे, त्याचं काय होतंय आणि ढग तयार होतंय. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, माहीत असावं. भारी बरं का. विमान तिथून सुद्धा वाफ तयार होते, लक्षात ठेवा. त्याला कंडेन्सेशन असं म्हणतो. आकाशामध्ये पांढरे पट्टे ढग जमा होत आहेत, त्याला संगणन असा शब्द आहे. बाष्पीभवन वेगळं आहे, ते पाण्याच्या वरच्या थरावरून जे होतंय ते बाष्पीभवन होतंय. विपलपन ही कन्सेप्ट वेगळी आहे. तसं काही कन्सेप्टच नाही खरं म्हणजे विपलवन. आणि यस, तुमचा पेपर उद्या आहे. अजूनही काही जणांनी टेस्ट पेपर सोडवलेच नसतील. बाबा मी नवीन आहे, मला काही टेस्ट भेटल्याच नाही. त्यांना फ्रीमध्ये शिपाईच्या 10 टेस्ट मी फ्री केलेल्या आहेत. 10 PDF आणि 10 ऑनलाईन टेस्ट फ्री आहेत. तुम्ही अभ्यासकर टॅब डाउनलोड करा, तिथे तुम्हाला फ्रीमध्ये त्या सोडवता येतील. टेस्ट सिरीजमध्ये किंवा उजेडी बॅचमध्ये जाऊन सोडवता येईल. GKच्या 5 महालाईव्हच्या टेस्ट फ्री आहेत, त्याही तुम्ही इथे जाऊन सोडवू शकता. चालकच्या 5 फ्री आहेत, क्लर्कच्या 3 टेस्ट फ्री आहेत. अभ्यासकर टॅब आहे, तिथे जाऊन सोडवा. या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहतो, पण दूरच्या दिसत नाही. जवळच्या दिसतात व्यवस्थित. त्याला काय म्हणतो आम्ही? भारी येतो. त्यासाठी अंतर्गत भिंगाचा चष्मा आम्ही वापरतो, कॉन्केव्ह लेन्स. तो निगेटिव्ह शक्तीचा चष्मा असतो, त्याला मायोपिया असं म्हटलं जातं. काय मायोपिया, लघुदृष्टीचा असा शब्द आहे त्याला. त्याच्या विरोधात जो असतो तो दूरदृष्टीचा, त्याला हायपर मेट्रोपिया असं म्हटलं जातं. ओके, पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण? APJ अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, रघुनाथ माशेलकर, N भास्करन. अंतराळ कार्यक्रम भारताचा. 16 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर पाहिजे. अंतराळ कार्यक्रम तुम्हाला विचारला आहे, काय उत्तर द्यावं लागेल? विक्रम साराभाई. इस्रोची स्थापना, त्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांची आहेत. डॉक्टर विक्रम साराभाई. पुढे जातोय. भारतीय वंशाच्या टिंबटिंब यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरता असलेले कोडान शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका. बघा, अमिनो आम्लाचे कोडान शोधण्यासाठी डॉक्टर चतुरानंद स्वामी, डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर हरगोविंद खुराना यापैकी नाही. 17 नंबरचा प्रश्न माहीत असलं पाहिजे. 1968चा वैद्यक शास्त्राचा नोबेल त्यांना भेटलाय. ओके, जेनेटिक कोड त्यांनी शोधून काढले, प्रथिनांच्या संश्लेषणाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी शोधली, आणि ते डॉक्टर हरगोविंद खुराना आम्हाला माहीत असावेत. पुढे जातोय. पुढीलपैकी चुकीची जोडी. हू वेअर दी शूद्राज. वंचितांचा इतिहास यामध्ये आहे. स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन आहे. गुलामगिरी, शूद्रांचा इतिहास आहे. प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी, भारतीय वंशाचा इतिहास आहे. गलती किधर है? हा, आता कोणतं पुस्तक कोणाचं आहे ते तुमचं पाठ झालंय, माहिती आहे ना तुम्हाला? कोणतं कोणाचं आहे ते तुम्हाला माहिती आहे. हू वेअर दी शूद्राज डॉक्टर आंबेडकरांचं आहे. स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदेंचा आहे. गुलामगिरी महात्मा फुलेंचा आहे. ओके, माहीत असलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी हे पुस्तक श्रीपाद अमृत डांगे यांचं आहे. त्यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून प्राचीन भारताचा इतिहास इथे मांडला आहे. इथे भारतीय वंशाचा म्हटलंय, इथे गोंधळ झालाय. 4 मध्ये दर्पण हे वृत्तपत्र 1832ला सुरू झालं, तेव्हा त्याचे संपादक माहीत पाहिजे. रानडे, टिळक, जांभेकर, महात्मा फुले. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. 6 जानेवारी 1832 मुंबईला सुरुवात आहे. ओके, कामाचं आहे. आता महात्मा फुले म्हटलं की आम्हाला दीनबंधू माहीत असलं पाहिजे, दीनबंधू म्हटलं की आम्हाला भालेकर माहीत असले पाहिजेत. पण या ठिकाणी आम्हाला बाळशास्त्री जांभेकर माहीत असावेत, जे महाराष्ट्रातल्या मराठी वृत्तपत्रांचे जनक म्हणून आम्ही ओळखतोय. होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारच्या वास्तुशैली आहे? होट्टल मंदिर हेमाडपंथी, ग्रीक, वैष्णव, द्रविडियन. 20 नंबरचा प्रश्न आहे. होट्टल मंदिर आहे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील होट्टल इथलं ते शिवमंदिर मंदिर आहे, प्रसिद्ध आहे नांदेडमधलं. तिथे कोणतं? सिन्नरचं तुम्हाला सांगितलं होतं मी, मागे दाखवलं होतं. यादवकालीन मंत्री होते हेमाडपंत, यांच्या नावावरून ते गोंदेश्वर मंदिर सिन्नरचं, अंबरनाथचं शिव मंदिर, ते हेमाडपंथी मंदिर. हे महाराष्ट्रातले काही हेमाडपंथी मंदिरं तुम्हाला माहीत असावेत.
पुढे मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं, सध्याचे कोण आणि पहिले कोण, असे 2 प्रश्न तुम्हाला येतात. मुख्य निवडणूक आयुक्त बघा, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान. 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कलम 324 आहे. चीफ इलेक्शन कमिशनर आहे आणि इतर निवडणूक आयुक्त आहेत, यांची नियुक्ती करतायत राष्ट्रपती. कलम 324 हे लक्षात ठेवावं लागेल. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष, संस्थापक म्हणूया आम्ही त्यांना, महात्मा फुले, आत्माराम पांडुरंग, डॉक्टर राजाराम मोहन रॉय यापैकी नाही. 22 नंबरचा प्रश्न आहे, माहीत असावा. 31 मार्च 1867 मुंबईमध्ये ही स्थापना झाली होती आणि पहिले अध्यक्ष तेच होते, ते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. तरखडकर बंधूया महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण होत्या असं म्हणूया आपण. श्रीमती सुजाता सौनिक, मनीषा म्हैसकर, नीला सत्यनारायण, रश्मी शुक्ला पहिल्या महिला. 23 नंबरचा प्रश्न आहे, चुकणार नाहीये, इंटरेस्टिंग आहे. रश्मी शुक्ला या पहिल्या पोलीस महासंचालक, पहिल्या सुजाता सौनिक महिला मुख्य सचिव. पुढे जातोय, खालीपैकी कोणतं एक लढाऊ विमान आहे जे भारतात तयार होतं, मिग, तेजस, बोईंग, एअरबस. भारतात तयार होणारं स्वदेशी बनावटीचं हलकं लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट हल नावाची संस्था आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही तयार करते. ते तेजस नावाचं विमान आहे. हाल कुठेही कंपनी, कुठेही संस्था साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार कोणता नाही बघा, साहसासाठी. परमवीर चक्र, साहस चक्र, महावीर चक्र, वीर चक्र साहसासाठी कोणता नाही देत. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. हे बघा, परमवीर चक्र भेटतं, महावीर चक्र भेटतं, वीर चक्र, साहस चक्र असं काही नाहीच आहे, साहस चक्र असं काही नाहीये. पुढे जातो, कोल्ड रिस्पॉन्स 2026 हा लष्करी सराव कोणती संघटना. बघा, सध्या युद्धाचा कालखंड आहे. कोल्ड रिस्पॉन्स, नाटो, एशियन क्वाड, SCO. 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर मला पाहिजे. अटलांटिक करार संघटनाचा नॉर्वेमध्ये आयोजित केला जाणारा थंड हवामानामधला हा युद्ध सराव आहे. नाटो नावाची संघटना आहे. युद्ध सरावावर मी याच्या आधी प्रश्न घेतलेले वेगवेगळ्या सराव पेपरमध्ये. अवतार हा भारतातला पहिला उभयचर ड्रोन कोणत्या कंपनीने विकसित केला. अवतार. चालू घडामोडीचा प्रश्न, DRDO, ॲक्वा, एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टीम्स, हाल, इस्रो, अवतार. 27 नंबरचा प्रश्न आहे, अवतार पहिला उभयचर ॲम्फिबियस पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी काम करू शकतो. ॲक्वा, एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टीमने डेव्हलप केलेले हे ड्रोन. सिप्रीच्या ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर 2025च्या अहवालानुसार भारतातला जगातला दुसरा सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश. जगात शस्त्र आयात करणारा 2 नंबरचा देश कोणता असं तुम्हाला विचारलं आहे आणि तो भारत आहे. सिप्री नावाची संघटना आहे, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, तिने हा अहवाल दिलेला आहे. BCCIच्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू कोणाला जाहीर झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, KL राहुल. 2026चा पुरस्कार आहे, माहीत असावा. इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू शुभमन गिल यास हा पुरस्कार जाहीर झाला आहे. वन्यजीवांचं संरक्षण आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हनुमान नावाचा प्रकल्प आणला आहे. कोणत्या राज्याने बघा, नाव किती भारी दिले. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, तमिळनाडू. 30 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठीचा आंध्र प्रदेशचा हा प्रकल्प आहे. चला, सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतोय. शेवटचा दिवस आहे. अजूनही टेस्ट पेपर पाहिजे असेल तर हा नंबर आहे, या नंबरला डायरेक्ट तुम्हाला इथे जे काही पेमेंट दिसतंय ते पेमेंट करून तुम्ही टेस्ट पेपर घेऊ शकतात. आगामी काळातल्या परीक्षांना सुद्धा तुम्हाला हे पेपर कामाला येणार आहे. म्हणजे फक्त ही परीक्षा झाली म्हणून संपणार नाही आहे. GK आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, संगणक आहे. चला, शुभेच्छा. थांबतोय. धन्यवाद.